महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। तर अनेक मंडळांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले असून सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे। शिवजन्मोत्सव निमित्त शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांकरिता तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी 21,000 शिवभक्तांसाठी शिवभोजनाचे आयोजन थोरला मंगळवेढा तालीम मंडळातर्फे करण्यात आले आहे। शिवजयंतीच्या सोलापूर शहरात भव्य मिरवणुका निघतात व शहरातील हॉटेल्स बंद असतात। मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींची गैरसोय होते हे लक्षात घेऊन मिरवणुकीस फाटा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीने मागील अनेक वर्षापासून सुरू आहे। सुरुवातीस 7,000 त्यानंतर 11,000 शिवभक्तांनी भोजनाचा आस्वाद घेतला। तर या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत असून मिरवणूक बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस बांधवांची बंदोबस्तावेळी होणारी जेवणाची आबाळ लक्षात घेत पोलीस बांधवांकरिता स्वतंत्र व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे। तर 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजी अण्णा मठाजवळ टेबल खुर्चीवर शिवभोजन होणार आहे। तर सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करत यावर्षी 21,000 शिवभक्तांना भोजन देण्याचा संकल्प असल्याची माहितीही थोरला मंगळवेढा तालीमीचे आधारस्तंभ असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनी केलाय। तर कुशल संघटक संकेत पिसे यांच्या नियोजनात हा उपक्रम होणार असून शिवभोजन कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते शिवपूजन करून करण्यात येईल। या प्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार, सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले, दिलीप कोल्हे, मनोज शेजवाल यांसह शहरातील मान्यवर तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे अशी माहिती अमोल बापू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी सागर पिसे, संतोष माळी, अमोल कदम, समीर लोंढे आदी हजर होते। स्वागत करतो। थोरला मंगळवेढा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस मी स्वतः नगरसेवक अमोल बाळासाहेब शिंदे, मंडळाचा पदाधिकारी तसेच सागर शिवाजी महाराज पिसे, संतोष माळी, समीर लोंढे, अमोल कदम या वर्षीच्या शिवजन्मोत्सवामध्ये मंडळाकडून जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याची वार्ता आपल्याबरोबर करण्याकरता मी इथं आलेलो आहे। 21,000 लोकांना शिवभोजन, कारण मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाची मिरवणूक बघण्याकरता सोलापुरामध्ये ग्रामीण भागातून युवक शिवभक्त येत असतात आणि तसेच त्याबरोबर हजारांपेक्षा जास्त पोलीस बांधव बंदोबस्तासाठी उपस्थित असतात। त्या दोघांच्या शिवभोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून गेली 4 वर्ष झालं हा कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून आम्ही राबवतो। हे 5वं वर्ष आहे। सुरुवात करताना 5,000 पासून केली आणि आज 21,000 लोकांपर्यंत आम्ही आज शिवभोजनाची व्यवस्था करत आहे। या शिवभोजनामध्ये संपूर्ण जेवणाची व्यवस्था असणार आहे, म्हणजे नुसतं प्रसाद वाटत नाही तर त्यामध्ये संपूर्ण टेबल खुर्चीवरचं जेवण, पुरी, भाजी, रस्सा, पातळ भाजी आणि भात आणि स्वीट म्हणून शिरा अशा पद्धतीने पंचपक्वानाचं जेवण टेबल खुर्चीवर या वर्षी शिवभोजनाच्या माध्यमातून शिवभक्तांसाठी आयोजित केलेलं आहे। ही सगळी करण्यामागची कारण अशी आहेत की ग्रामीण भागात जो शिवभक्त येतो तो सकाळी लवकर मिरवणूक बघायला आलेला असते आणि मग रात्रीचा उशीर झाल्यानंतर हॉटेल बंद असतात, त्यांच्या भोजनाची व्यवस्था होत नाही आणि त्या मुलांना इकडे तिकडे गावाकडे जास्तोपर्यंत जेवणाची तारांबळ होते। ही गोष्ट लक्षात घेऊन डीजेला फाटा देऊन आणि डॉल्बीला फाटा देऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी आपल्या पेपरच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही वार्ता पोहोचवावी एवढी सांगण्याची विनंती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त थोरला मंगळवेढा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाकडून सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवभक्तांसाठी व पोलीस बांधवांसाठी 21,000 शिवभक्तांसाठी भोजनाची व्यवस्था टेबल खुर्चीवर करण्यात आलेली आहे। ग्रामीण भागातला आलेला शिवभक्त सकाळी लवकर मिरवणूक बघण्याकरता येतो आणि रात्री उशीरपर्यंत त्याला उपाशीपोटी सोलापुरातून जावं लागतं। ही गोष्ट लक्षात आल्यानंतर
गेल्या 5 वर्षापासून मंडळाच्या माध्यमातून आम्ही असा उपक्रम चालू केला की येणाऱ्या शिवभक्तांना पोटभर जेवण हीच खऱ्या अर्थानं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे असं समजून आम्ही डॉल्बीला फाटा देऊन अशा पद्धतीची शिवजयंती साजरी करत आहोत। मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो की त्या दिवशी 19 फेब्रुवारी दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा शिवभोजनाचा प्रसादाचा कार्यक्रम चालणार आहे, तरी सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा।